Hello, good morning, friends. Today we are going to learn tense. How many tense, sir? There are main three tense. मुख्य काळ तीन आहेत मित्रांनो. पण कोणते आहेत ते सांगा बरं. फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स अँड प्रेझेंट टेन्स. व्हेरी गुड. परंतु मित्रांनो या ठिकाणी आज आपण टेन्स बघत असताना महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण फ्युचर टेन्स म्हणजे काय. व्हॉट इज फ्युचर, सर? फ्युचर म्हणजे भविष्य. आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर. बघा, ब्राईट फ्युचर म्हणजे काय? उज्ज्वल भविष्यासाठी मी तुम्हाला विनंती करत आहे, प्लीज सबस्क्राईब आवर चॅनल अँड वॉच ऑल व्हिडिओज. मी तुम्हाला 100% खात्री सांगतो मित्रांनो, जर तुम्ही माझे व्हिडिओ बघितले तर 100% तुमच्या जीवनामध्ये फरकच पडणार आहे. आता बघा, आज आपण बघूया की सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय. तर साधा भविष्यकाळ आणि साध्या भविष्यकाळामध्ये बघा बरं. आता मी तुम्हाला साधं वाक्य सांगेन की मी एक तुम्हाला वाक्य सांगतो की मी समजा उद्या गावाला जाईल. हे कोणतं वाक्य झालं? भविष्य काळात. मी काल गावाला गेलो होतो, भूतकाळातलं. मी गावाला जात आहे, वर्तमान काळात. म्हणजे हे वाक्य आपण शिकत असताना मित्रांनो की आपण त्याला आता आपण हे मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये कसं लिहायचं बघा बरं. इथं आता मित्र सांग बरं. पहा, आता इथं काय लिहिलं मी पुढच्या वर्षी लग्न करीन. मग इथं काय येईल? करीन. न जर एखादं असं जाईल, करीन, खाईल, पिईल, अभ्यास करील, म्हणजे हे जेव्हा येईल तेव्हा ते आपण एकच समजून घ्यायचे की हे आहे भविष्य काळातलं वाक्य. ल करील, जाईन, हे का नाही. मग काय रे, मग त्या ठिकाणी आपल्याला एक नियम आहे महत्वाचा की तो लक्षात ठेवायचा आहे. सुरुवातीला करतात मला इथे करता कर्म क्रियापद, परंतु करता कोण आहे? इथं आय. बरोबर आहे. तुम्ही आय घेतल्यानंतर विल लावायला. विल म्हणजे शकणे. मी करील, आय विल काय बाळा? आय विल मॅरिड, लग्न करीन. कधी? इन द नेक्स्ट इयर. पहा, आय विल गेट मॅरिड नेक्स्ट इयर. आय विल गेट मॅरिड. आय विल गेट मॅरिड नेक्स्ट इयर. किती सोपा आहे ठिकाणी. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मी करता आहे आणि करतो म्हणत आहे आय, मी, यू, दे. पण करता नंतर विल घ्यायला विसरायचं नाही आणि विल किंवा शाल घ्यायचं आपल्याला. आता विल घेतलं नंतर मग काय घेणार? बाकीचा राहिलेला भाग आपल्याला घ्यायचा आहे. आता मित्रांनो दुसरा मुद्दा पहा. आपण दुसरं वाक्य बघूया की तुमच्या लक्षात येईल. आता पहा, सांग प्राची, दुसरं वाक्य सांग. मी उद्या नागपूरला जाईल. मी उद्या नागपूरला जाईल. मी उद्या नागपूरला जायला. बघा बरं, इथं काय सांगत आहे? मी ही घडणारी घटना उद्या आहे म्हणून मी उद्या नागपूरला जाईल. आता जाईल साठी काय सर? विल. पण हे लिहायचं कसं सर? आता या ठिकाणी लक्षात ठेवा की मी म्हणल्यानंतर आपल्याला करता कोण आहे? मी घेतलं. मी साठी काय घेणार आपण? आय. बघा, मी साठी घेतलं आपण आय आणि हे भविष्य काळासाठी विल. आता बघा, क्लोज विंडो, क्लोज डोर. बघा पुढे पहा. आय विल गो टू नागपूर. आय विल गो टू नागपूर. कधी बाळा? आय विल गो टू नागपूर. पण कधी बाळा तू? आय विल गो टू नागपूर टुमारो. ROW. टुमारो म्हणजे उद्या. मी उद्या नागपूरला जाईल. एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. आणि तुम्हाला हे लक्षपूर्वक ऐकून आपल्या वहीवरती नोंदी घ्यायच्या आहेत. म्हणजे काय होईल तुम्हाला? प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तिसरं वाक्य सांग. मी उद्यापासून अभ्यास करू. पहा, मी आता एक विद्यार्थी म्हणते सर मी आज अभ्यासच केला नाही, मी उद्यापासून अभ्यास करतो. मग काय होईल इथं? मी उद्यापासून अभ्यास करीन. आता अभ्यास आणि करीन.
कारण त्यानं आज होमवर्क केला नव्हता. मग म्हणतो सर मी आता काय करेन, उद्यापासून अभ्यास करेन. मित्र लिहायचं कसं बाळा, हाऊ टू राईट दिस, लिहायचं कसं? मग यासाठी मी त्याला सांगितलं बाळा, मग मन भर तू इंग्रजीमध्ये म्हण सर. आता तू मला काय कर, हेच वाक्य इंग्रजीत म्हणून दाखव. त्यानं प्रयत्न केला. आयसाठी मला सर मी घेतो, मी साठी आय घेतो, भविष्यासाठी विल घेतो, आय विल, आणि अभ्यासासाठी काय आय विल स्टडी. झालं थोडक्यात, म्हणजे मी विल आणि स्टडी, आय विल स्टडी. कधीपासून मला तू अभ्यास कर, आय विल स्टडी टुमारो, TOMORROW. एकदम फास्ट मध्ये लिहायचं आपल्याला. काय, आय विल स्टडी टुमारो, आय विल, काय पण घ्या ना एखादं वाक्य तुमच्या मनाला. आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हे वाक्य लिहित असताना आपल्याला आपल्या वहीवरती आपल्याला असे वाक्य तयार करायचं. आणि एखादं जर तुम्हाला समजून नाही गेलं, कमेंट बॉक्स मध्ये सांगा सर आपण काय लिहायचं, मी तुम्हाला सांगतो. पुढचं वाक्य सांग, मी उद्या आई सोबत जाईन. मी उद्या आई सोबत जाईल. कुठे जाईल बाळा तू? आई सोबत. आता एक विद्यार्थी म्हणतो सर मी उद्या आई सोबत लग्नाला जाणार आहे. मी उद्या आई सोबत जाईल. आता पहा मग काय येईल ते मुलांना या ठिकाणी सांगा बरं काय येईल. आय साठी मी, व्हेरी गुड. मी साठी आई येईल, मी साठी आई घेतलं. आणि भविष्यासाठी विल, आय विल गो टू विथ मदर. येस, आय विल गो टू विथ द मदर. आय विल गो टू विथ. आता विथ काय घेतले? सोबत. मित्रांनो हे लक्षात आपल्याला, विथ म्हणजे काय? सोबत. आय विल गो टू विथ द मदर. आय विल गो टू विथ द मदर. कधी? टुमारो. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. विथ हा शब्द महत्वाचा आहे. विथ म्हणजे सोबत. कोणासोबत? फादर, मदर, सिस्टर, ब्रदर, काय पण लिहा ना, ज्याच्यासोबत तुम्ही चालले ना ते आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लिहायचं आहे. पुढे घ्या 5 वाक्य. सृष्टी सांग बेटा काय? आम्ही उद्या मुंबईत असू. आता पहा हे वाक्य थोडंसं वेगळं झालं. जाईल, खाईल, पिईल झालं, पण असू म्हणल्यावर काय सर? आता पहा आम्ही उद्या मुंबईत असू. आता मुंबईत असू म्हणल्यावर कसं लिहावं तर कसं हो? मी सांगतो मित्रांनो, काही काळजी करू नका. इंग्लिश डोंट फेअर, इंग्लिश गुरु इज हिअर फॉर यू. आता पहा, आता एक मला सांगा, इथं आई लिहू का मी लिहू, काय लिहू सर? एक विद्यार्थी संभ्रमात पडला ना सर, आम्हीसाठी काय लिहू? आई? नो. आम्ही येईल का? नाही. आम्हीसाठी आई नाही. मग आम्हीसाठी काय येणार? वी. व्हेरी गुड, वी. आणि भविष्यासाठी विल, वी विल. आता पुढे काय? वी विल. असं काय घ्यायचं? वी विल बी लिहायचं बघा. वी विल बी हे महत्वाचं. इथं वी विल बी लिहा. आणि इन मुंबई टुमारो. वी विल बी इन मुंबई टुमारो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य आपल्याला प्रॅक्टिस करायचे, लिहायचे आहेत. आणि आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये जर एखादं वाक्य येत नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये मला ते तुम्ही पाठवून लिहून पाठवा. मी तुम्हाला त्याचं सोल्युशन सांगू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.